मित्रांनो नमस्कार. कोहम ते सोहम या पुस्तकावरती जे शंका समाधान चालू आहे, त्यातला हा तिसरा भाग मला वाटतं. जे लोक पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतायत, त्यांना कदाचित कळणार नाही यांचं चाललंय काय. तर 2 महिन्यांपूर्वी माझं एक पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाचं नाव आहे कोहम ते सोहम. कोहम म्हणजे मी कोण आहे? मी तत्वतः कोण आहे? आणि सोहम म्हणजे मी आत्मतत्व, सच्चिदानंद, ब्रह्मस्वरूप चैतन्य. आता हे पुस्तक लोकांच्या हातात पडल्यानंतर जे ज्यांना अध्यात्माची गती होती, त्यांना हे पुस्तक काही प्रमाणात कळलं. पण ज्यांना अध्यात्माची गती नव्हती, त्यांच्या पचनी हे पडलं नसावं कदाचित. हवेवर तो विषय वेगळा आहे. पण ज्यांना हे कळलं, की ज्यांनी हे वाचलं, त्यांना काही प्रश्न पडले त्याच्यावर आणि ते मला मेल करून काही प्रश्न विचारायला लागले. त्यातून मला ही संकल्पना सुचली, की त्यांना एक स्वतंत्र उत्तर देण्याऐवजी आपण त्यांच्या प्रश्नांच्या वरती एक व्हिडिओ तयार करूया, जो सगळ्यांना ज्यांच्या मनामध्ये हे प्रश्न आहेत, त्यांना त्याचं उत्तर मिळू शकेल. तर याच्या आधीचा व्हिडिओ मी अजिंक्य जोशी नावाच्या मुलाने जो मला प्रश्न विचारला होता, त्याच्यावरती केलेला आहे. त्याचंच दुसरा प्रश्न त्याचा आहे, त्याच्यावरती आज मी समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रश्न समजून घ्या. तो म्हणतो, की माझ्या शरीरामध्ये जी दैवी ऊर्जा वाहते, ही दैवी ऊर्जा मीच आहे, की परत या दैवी ऊर्जेला बघणारा मी एक ऑब्झर्व्हर आहे? जर तुम्हाला हे कळलं नसेल तर परत एकदा वाचतो. तो म्हणतो, की माझ्या शरीरामध्ये जी दैवी ऊर्जा वाहते आहे, ही दैवी ऊर्जा मीच आहे, की परत ह्या दैवी ऊर्जेला बघणारा मी एक ऑब्झर्व्हर आहे? जर मी ह्या दैवी ऊर्जेला बघणारा ऑब्झर्व्हर असेन, तर ह्याचा अर्थ हा झाला, की या दैवी ऊर्जेपेक्षा मी कोणीतरी परत मोठा आहे. हे ह्याच्यावरती समाधान करावं. ज्या शरीरामध्ये माझ्या शरीरामध्ये जी दैवी ऊर्जा वाहते, ही दैवी ऊर्जा मीच आहे काय? आणि परत ह्या दैवी ऊर्जेला बघणारा मी एक ऑब्झर्व्हर आहे काय? प्रश्न जरासा क्रिटिकल आहे. समाधान करण्याचा प्रयत्न करतो बघा. मुळात हा प्रश्न विचारताना हा ऑब्झर्व्हर म्हणजे काय? किंवा दैवी ऊर्जा म्हणजे काय? हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. आपल्या 2 अवस्था आहेत. प्राथमिक 2 अवस्था आहे. एक असण्याची आणि एक दिसण्याची. बघा, ट्राय टू अंडरस्टँड. असण्याची म्हणजे मी आहे याची जाणीव. मी आहे याची जाणीव. जसं मी जर तुम्हाला विचारलं, की तुम्ही आहात काय? तुम्ही जागे आहात काय? तर तुम्ही उत्तर काय द्याल? अर्थातच जागा आहे. मग मी जर तुम्हाला विचारलं, की कशावरून तुम्ही जागे आहात? तर तुमचं उत्तर असेल, की मी जागा आहे म्हणून मी जागा आहे. त्याला काय मला प्रमाण देण्याची गरज नाही. ही असण्याची अवस्था. आणि दुसरी दिसण्याची म्हणजे बघण्याची अवस्था, ऑब्झर्व्हरची अवस्था. एक प्रेझेन्सची अवस्था आणि एक ऑब्झर्व्हरची अवस्था. आता ऑब्झर्व्हर म्हणजे काय आपण बघायचा प्रयत्न करूया. सर्वसाधारण व्यक्ती ज्यावेळेस स्वतःला मी म्हणते, त्यावेळेस ती कोणाला मी म्हणते? तुम्ही ज्यावेळेस मी म्हणता स्वतःला, त्यावेळेस तुम्ही कोणाला मी म्हणता? अर्थातच तुम्ही म्हणून तुमची जी ओळख आहे, मग त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे, गाव आहे, हुद्दा आहे, कामधंदा आहे, तुमचा स्वभाव आहे, तुमच्या आवडी-निवडी आहेत, तुमचा परिवार आहे. तुमची जी आयडेंटिटी आहे, जी लहानपणापासून ज्याची तुम्हाला ओळख आहे, हा मी आहे. याला तुम्ही मी म्हणता. बरोबर? यामध्ये तुमचं मन आलं, तुमचे विचार आले,
तुमच्या धारणा आल्या, हे सगळं आलं. याला तुम्ही मी म्हणता. ओके. आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या बाबतीत हे ठीक आहे, बरोबर आहे. अध्यात्म अशा पद्धतीनं ज्यावेळेस प्रश्न विचारतं, की मी कोण आहे? त्यावेळेस ह्या मी बद्दल ते बोलत नाहीयेत. या व्यावहारिक मी बद्दल ते बोलत नाहीयेत. ते आत्मिक मी बद्दल बोलतायत. ते असा विचारतायत तुम्हाला, असा प्रश्न विचारतायत, की तुम्हाला तुमच्या या आत्मिक मीची ओळख आहे काय? तुम्ही हे पर्सनॅलिटीवाला जो बाहेरचा मी आहे, ह्यालाच मी समजताय. जो लिमिटेड आहे. जो लिमिटेड आहे. त्याला मर्यादा आहेत. पण तुमच्या आतमध्ये एक अमर्याद अनंत तत्व आहे. ते खरे तुम्ही आहात. आणि इथं अध्यात्म सुरू होतो. अध्यात्माचा शोधच हा आहे, की ह्या खऱ्या मी पर्यंत जो अमर्याद आहे, अचल आहे, पूर्ण आहे, शांत आहे, अनंत आहे, ह्या आपल्या आतील अवस्थेपर्यंत पोचणं हेच अध्यात्माचं प्रयोजन आहे. मग मग जो फंक्शनल मी आहे, जो आयडेंटिटी मी आहे, त्याचा अभ्यास सुरू होतो. तर तो म्हणतो, की मग मी ज्याच्याकडे बघतोय, बघा आता हे जरा समजून घ्या. ज्यावेळेस अपरोक्ष अनुभूती अशी संकल्पना किंवा दृग्दृश्य विवेक अशी संकल्पना शास्त्रांमध्ये मांडली गेली. ते काय म्हणतात, की ज्या गोष्टीला मी बघतो त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. हे पुस्तक आहे माझ्याकडे. ओके. मी ज्यावेळेस या पुस्तकाकडे बघतोय, याचा अर्थ मी आणि हे पुस्तक वेगळं आहे ना? मी आणि हे पुस्तक वेगळं आहे. मी हे पुस्तक नाहीये. ओके. आता मी कुठल्या माध्यमातून या पुस्तकाकडे बघतोय? अर्थातच माझ्या डोळ्यांकडून मी या पुस्तकाकडे बघतोय. हं? मग प्रश्न असा आहे, की त्या डोळ्याच्या मागे जाऊन मनाच्या डोळ्यांनी, मनाच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या डोळ्यांकडे बघू शकता काय? उत्तर आहे हो. कारण तुम्ही आतून तुमच्या डोळ्यांकडे बघू शकता ना. जो डोळे जिथं आहेत तिथं बघू शकता ना. म्हणजे डोळ्यांच्या पेक्षा आत काय आहे? मन आहे तुमचं. ज्या मनातून तुम्ही डोळ्यांकडे बघता म्हणजे आत मन आहे. म्हणजे तुम्ही डोळे नाही आहे. तुम्ही मन आहे. कारण मन हे डोळ्यापेक्षा आत आहे. मग मनातून ह्या डोळ्यांकडे बघितलं. आता त्याच्या मनाकडे तुम्ही बघू शकता काय? बुद्धीच्या साहाय्याने या मनामध्ये जे विचार चालू आहेत, या विचारांच्याकडे तुम्ही बुद्धीच्या साहाय्याने बघू शकता काय? हो, अर्थातच बघू शकतो. चांगलं आहे, वाईट आहे, त्याचं ॲनालिसिस आहे, हे बुद्धी करतं ना. मन विचार तरंग निर्माण करतं. पण ते विचार बरोबर आहेत, नाही आहेत, योग्य आहेत, अयोग्य आहेत, हे कोण डिसाईड करतं? बुद्धी डिसाईड करते. मग मनाकडे बघणारा जी बुद्धी आहे तुमची, ती मनाकडे बघते आहे ना. म्हणजे तुम्ही मन नाही आहे. तुम्ही बुद्धी आहे. बरोबर? मुळात तुम्ही डोळे नाही आहे. कारण मनाने डोळ्यांच्याकडे बघितलं. पण तुम्ही मनाकडे पण बघितलं म्हणजे तुम्ही मन पण नाहीये. मग तुम्ही बुद्धी आहे काय? मग या बुद्धीकडे तुम्ही आतून बघू शकता काय? तुमच्या आतून हे जे ॲनालिसिस चालू आहे, याच्याकडे बघू शकता काय? हो, अर्थातच बघू शकतो. म्हणजे तुम्ही बुद्धी पण नाहीये. मग तुम्ही कोण आहे? तर तुम्ही या बुद्धी, मन, शरीर आणि बाहेरचं सगळं याच्याकडे बघणारं आत्मतत्व म्हणजे द्रष्टा आहात. द्रष्टा आहात. यू आर द ऑब्झर्वर. यू, द अवेअरनेस
इज द ऑब्झर्वर. ज्याला अध्यात्मामध्ये द्रष्टा म्हटलेला आहे, विटनेस म्हटलेला आहे, साक्षी म्हटलेला आहे. हा तुमचा खरा खरा इसेन्स जो आहे तो हा आहे. पण तुम्ही कुठे अडकला? तुमच्या मनामध्येच अडकला. मनामध्येच हे सगळं चालू आहे. त्याला तुम्ही मी म्हणताय. अध्यात्म म्हणतं की ते नाहीये, ते बाहेरचं आहे, पेरिफेरी आहे. त्याच्या आत तुम्ही आहात. प्युअर प्रेझेन्स. प्युअर प्रेझेन्स. द्रष्टा, बघणारा, या सगळ्या गोष्टींकडे बघणारा जो आहे तो विटनेस तुम्ही आहात. मग हा प्रश्न आहे, याचा प्रश्न असा आहे की त्या दैवी तत्वाकडे जर तो बघत असेल तर तो दैवी तत्वापेक्षा मोठा झाला? नो. जे 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 ऑब्झर्विंग तत्व आहे, जो द्रष्टा आहे, तेच दैवी तत्व आहे. ते दैवी तत्वाकडे बघत नाही, कारण ती तुमची असण्याची जाणीव आहे. सुरुवातीलाच मी सांगितलं की दोन अवस्था आहेत, एक असण्याची जाणीव आणि एक आपण बघण्याची जाणीव, दिसण्याची जाणीव. द्रष्ट्याच्या मागे जाता येत नाही. द्रष्ट्याच्या मागे जाऊन बघितलं तर आपल्याला द्रष्टाच दिसतो. अवेअरनेस बीइंग अवेअर ऑफ अवेअरनेस इटसेल्फ. द्रष्ट्याच्या मागे काही नाहीये. का नाहीये? कारण ती असण्याची जाणीव आहे आणि असण्याची जाणीव सब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. बाकी सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे. बुद्धी ऑब्जेक्टिव्ह आहे, मन ऑब्जेक्टिव्ह आहे, शरीर ऑब्जेक्टिव्ह आहे, संसार ऑब्जेक्टिव्ह आहे, दुनियादारी सगळी ऑब्जेक्टिव्ह आहे. पण ह्या सगळ्याकडे बघणारा जो द्रष्टा आहे, जो साक्षी आहे, तो ऑब्जेक्टिव्ह नाही, तो सब्जेक्टिव्ह आहे. म्हणून त्याच्या मागे नाही जाता येत. म्हणजे हे दैवी तत्व जे आहे तोच द्रष्टा आहे, तोच बघतोय. सो हा प्रवासच सगळा या मुळात या पुस्तकाचा प्रवासच हा आहे की माणूस ह्या कोहम मध्येच अडकलेला आहे, या मनाच्या सगळ्या डायमेन्शन्स मध्येच अडकलेला आहे. मनातूनच सगळं त्याचं चालू आहे. पण ते लिमिटेड आहे ना. त्याच्या आत एक असं तत्व आहे जे अनंत आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते कंप्लीट आहे, पूर्ण आहे. अध्यात्म का समजून घ्यायचा? कारण ज्या व्यक्तीमध्ये ही शिफ्ट घडते, या लिमिटेड पासून अनलिमिटेड पर्यंत जाण्याची ही ही शिफ्ट ज्या वेळेस घडते, त्यावेळेस असं एक परिवर्तन, असं एक ट्रान्सफॉर्मेशन घडतं की त्याचं आयुष्यच कंप्लीट व्हायला लागतं, मल्टी डायमेन्शनल. दिस इज द प्राईम ॲडव्हांटेज ऑफ अंडरस्टँडिंग स्पिरिच्युअलिटी. नाहीतर स्पिरिच्युअलिटी काय, रिटायर झाल्यानंतर काम वेळ वेळ जात नाही म्हणून कुठेतरी जाऊन प्रवचन ऐकणं म्हणजे स्पिरिच्युअलिटी नव्हे. स्पिरिच्युअलिटी ही आपल्यातलंच हे आत्मतत्व जे अनंत आहे, इनफायनाईट आहे, कंप्लीट आहे, त्याची जाणीव व्हायला लागल्यानंतर आयुष्य कंप्लीट व्हायला लागतं सगळ्या डायमेन्शन्स. मग तिथं कोणत्याही पद्धतीची कमतरता, लॅक उरत नाही. कारण लॅक आणि कम्प्लीटनेस एकत्र चालत नाही. आता लॅक काय आहे, सफरिंग काय आहे? कारण माइंडमध्ये अडकलेला. अनंतामध्ये सफरिंग पण नाहीये, लॅक पण नाहीये, कंप्लीट आहे ते. सो अध्यात्म ह्याच्यासाठीच समजून घ्यायचं आहे की ह्या लिमिटेडनेस पासून अनलिमिटेडनेस आपल्यातच आहे, तो बाहेर कुठं नाहीये आणि तो प्राप्त करायचा नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तो प्राप्त नाही करायचा, त्याची जाणीव झाली पाहिजे. इट इज अ जर्नी फ्रॉम इयर टू इयर. प्रश्न जरासा क्लिष्ट होता, उत्तरही थोडंसं क्लिष्ट होतं. पण हेच समजलं पाहिजे. कारण हेच समजलं नाही तर अध्यात्म समजणार नाही आणि अध्यात्म समजला नाही तर आयुष्य स्वयंपूर्ण, संपूर्ण कसं होतं, ती प्रक्रियाच आपण कधी त्या प्रक्रियेमध्येच जाणार नाही. आपण कायम लॅकमध्ये राहणार. सो लॅक टू कंप्लीटनेस
मध्ये जाणं हा अध्यात्म आहे. आणि हा अध्यात्म मला इतका रुचला, की या अध्यात्माबद्दल मी बोलत आलेलो आहे. कारण दिस इज द ओन्ली थिंग व्हिच कॅन ट्रान्सफॉर्म युअर लाईफ. विचार करा. धन्यवाद.